सगळ्यांना म्हणजे सगळ्या आपल्या इंजिनिअरिंगच्या BEd, लॉ, नर्सिंग सगळ्या विद्यार्थ्यांना, स्टाफला सगळ्यांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. बघा, आपण बऱ्याच दिवसात भेटलो नाही म्हणण्यापेक्षा आपलं काही कम्युनिकेशन नाही झाले, नाही तर आपण कॉलेजमध्ये येता कुठेतरी भेट होते आपली. मलाच कुठेतरी चुकल्यासारखं वाटत होतं. तुमच्याशी खूप दिवस झाले बोलली नाही म्हणण्यापेक्षा कुठेतरी तुमची भेट पण नाही झाली आहे ना, किंवा तुमच्याबद्दलची काय, तुम्ही काय केलंय काय नाही, लेक्चर चालू आहे नाही आहे, कुठेतरी चुकल्यासारखं वाटलं. इतक्या वर्षाची ती सवय. म्हटलं चला आज तुमच्याशी सगळ्यांशी थोडंसं बोलूया. कोरोना अगदी छोट्या 1 वर्षाच्या मुलापासून तर सगळ्यांना माहीत असलेला शब्द. त्याला आजार म्हणा किंवा आपली लाईफस्टाईल बदलायची वेळ आली असं काहीतरी समजा, बरोबर ना. हे सगळं करत असताना आपल्यावर अनेक बंधनं आले आहेत. आपण बाहेर निघू शकत नाही, कॉलेजला जाता येत नाही. तसे तिथले बरेच जण घरी राहणारे होते, त्यांच्यासाठी तर आनंदाची, पण कुठलीही गोष्ट अति झाली की त्याचा कंटाळा येतो, बरोबर ना. तुम्ही आता नक्की कंटाळले असणार घरात. पण बघा, ही गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आवश्यक आहे. म्हणजे गव्हर्नमेंट ज्या गोष्टी सांगते त्या मी तुम्हाला परत सांगणार नाहीये. म्हणजेच हात धुवा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा वगैरे वगैरे, हे सगळे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही सगळे काय म्हणता येईल त्याला एज्युकेटेड आहात, क्वालिफाईड आहात है ना, आणि मॅच्युअर्ड आहात. त्यामुळे परत त्या गोष्टी मुळीच सांगणार नाही. फक्त एक गोष्ट महत्वाची आणि आवश्यक सांगेन की आता आपण घरी बसलोय, बरोबर ना. आता हे करत असताना आपलं जेवण कसं असावं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. मग आता काम नाही म्हणून मग दिवसभर अगदीच काहीतरी आईला करून मागायचं आणि खायचं, असाही प्रकार व्हायला नको. यात तुमची तब्येत पण बिघडू शकते. त्यामुळे अतिशय साधा सिंपल आहार, वरण भात भाजी पोळी, लिमिटेड. आणि जर काय तुम्हाला योगासनं व्यायाम हे काय करता येत असेल तर नक्की करा. किंवा मुलांना जिमचं असतं ना, काय डिप्स वगैरे मारतात है ना, वेट लिफ्टिंग करतात वगैरे, अशा प्रकारचे जे काय घरात अवेलेबल असेल ते तुम्ही नक्की करावं. आता हे सगळं करत असताना आपल्याला लिथार्जी आल्यासारखं व्हायला नको. आली असेल नक्कीच है ना, कंटाळलात ना सगळे घरात बसून. TV पाहून झाले असतील, रोज त्या बातम्या पाहून झाल्या, किती वाढले किती कमी झाले. त्यानंतर सगळे पिक्चर्स पाहून झाले, YouTube झाले, सध्या जे मरकजचे किंवा वेगवेगळे व्हिडिओज आहेत ते पाहून झाले, त्याच्यावर कॉमेंट्स करून झाल्या. पण मला असं वाटतं आता या सगळ्या एका पॉईंटवर तुम्ही सगळेजण विटले असाल, बरोबर ना, कंटाळले असाल या सगळ्या गोष्टी. हे बघा, हा एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. हे सगळं करून झालंय तुमचं है ना. तुम्हाला असं वाटलं असेल अरे व्हिडिओ आहे तर मी आता खूप सुट्ट्या आहेत तर खूप पिक्चर पाहिल किंवा खूप काहीतरी करेल. पण ह्या सगळ्या गोष्टीला एक लिमिट असते, मर्यादा असते. कुठेतरी आपण कंटाळत असतो आणि शेवटी अतिरेक कुठल्याही गोष्टीचा होतो तेव्हा त्याचा शेवट आपण ते सोडून देण्यात करतो. मग आता आपण काय करू शकतो. बघा, आपण घरात बसलोय. आतापर्यंत तुम्ही सगळ्यांसोबत राहत होतात, आई वडील है ना, भाऊ बहीण सगळ्यांसोबत राहत होता. तुम्ही सगळ्यांना एकमेकांना ओळखत होतात. पण तुम्हाला सांगू, या 21 दिवसात तुम्हाला खूप चांगली संधी आहे. तुम्ही तुमच्या आई वडिलांना, भावा बहिणींना त्यांची मनं वाचू शकता. हे बघा, आता तुमच्या लक्षात येत असेल की आईला खरं किती काम पुरतं. ती तुमचा स्वयंपाक करण्यापूर्वी किती तयारी करते हे असं नाही कळत. कारण आपण आपल्या घाईत असतो. कॉलेजला जायचं तर मग आपण आपल्या तंद्रीत असतो की अरे चला मला हे तयारी करायची, ती तयारी करायची, अभ्यास करायचा वगैरे. त्यामुळे ती काय करते याच्याकडे आपलं कधीच लक्ष नसतं. किंवा वडील काय करतात किंवा वडिलांशी आपल्याला कधी बोलायला वेळ मिळत नाही, बहिणीशी वेळ मिळत नाही. मग आता या 21 दिवसात तुम्ही त्यांची मनं वाचायला शिका. ते काय करतात. आणि नुसतं मनं वाचायची म्हणजे नुसतंच त्यांना ऑब्झर्व नाही करायचं, त्यांच्या सोबत कामं करू लागायची. बघा, धुणं आहे, भांडे आहे, स्वयंपाक आहे, या सगळ्या गोष्टी काही यात कमीपणा नाहीये. आपले धुणं आपण धुवायचं किंवा आईला मदत करू लागायची. ह्या सगळ्या नवीन शिकायला शेवटी टास्क आहे. हे नवीन आहे पण हे टास्क आहे, हे तुम्ही करायला पाहिजे. हे बघा, मी पण करते हे सगळं. माझ्याकडे काय आता बाई नाही येत आहे ना, मी सुद्धा हे सगळं करते. तुम्हाला विश्वास नसेल तर नक्की फोटो पाठवेल. पण ह्या सगळ्या गोष्टी मला येतात आणि मी पण करते. यात कमीपणा कोणीच वाटायला नको दे. आता हे सगळं करत असताना अभ्यास करणं
आणि नवीन नवीन छंद जोपासणं. हे बघा, अभ्यासही तुम्ही काय 12 तास करत नाही, अगदी मलाही माहिती आहे की नाही. मग ह्या सगळ्यामध्ये आता काय करू शकता तुम्ही? नवीन वाचन आहे, एखादं पुस्तक घ्या, ते वाचा, एखादा छंद जोपासा, काहीतरी शिकायचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सकाळी छान मस्त उठायचंय. तुम्हाला असं वाटेल काय करायचं सकाळी उठून, पण एकदा ही शांत सकाळ तर अनुभवून बघा. हे बघ, गर्दीतली गाड्यांच्या आवाजाने उठतानाची सकाळ आपण नेहमी बघितली आहे, पण ही पक्ष्यांच्या किलबिलाटांनी होणारी सकाळ फार नशीब लागतं पोरांना यासाठी. तुम्ही एकदा ती उठून तर बघा. इतकी फ्रेश सकाळ, सकाळी छान व्यायाम करायचा, बाकीची घरातली कामं करायची, झाडं असतील झाडांना पाणी द्यायचं. कधी झाडांना बघितलंय का जवळून? नाही ना. एक जरी तुळशीचं झाड असेल किंवा एक जरी जास्वंदाचं झाड असेल, त्याला जरा जवळून त्याचा जरा कचरा साफ करा, त्याला छान जिवंत करा. देवघर आहे आपल्या घरात, देवाला हात जोडा, सगळ्यांची मंगल कामना करा. नुसतं मलाच नाही तर सगळ्यांना चांगलं वाटू देत, ही सुद्धा भावना व्यक्त करणं एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होऊ शकते. हे तर नक्कीच, याला काय वेळ भरपूर आहे आपल्याकडे सध्या. मग हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही 4 बाहेरच्या लोकांचा विचार कराल ना, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की यस, मला खूप काम आहे. आणि हे सगळं करत असताना आपल्याला आता बघा, तुमची परीक्षा जवळ येणार आहे ना. मग तुम्ही आता अगदी रिलॅक्स असाल की नाही, जाऊ दे आता काय परीक्षा होतात नाही होत, पण तुमचा गैरसमज काढून टाका. परीक्षा ह्या 100% होणार आहे. कोणीही डायरेक्ट पास होणार नाहीये. त्यामुळे तो अभ्यास तर तुम्हाला करावाच लागेल. म्हणून आता आपण काय सुरू केलंय, सगळ्या स्टाफची आम्ही परवा ऑनलाईन मीटिंग घेतली, कॉन्फरन्स मीटिंग झाली आणि त्यात सगळ्यांना शेड्यूल वाईज तयार करायला सांगितलं. सगळे स्टाफ तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल असतील. तुमचे स्टुडंट्सचे ग्रुप आहे मला वाटते, बरोबर ना. तर त्या ग्रुपवर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही क्वेश्चनिंग करू शकता, है ना. तुम्हाला जी काय अडचण असेल, कुठल्या सब्जेक्टची अडचण आहे, कुठला प्रॉब्लेम आहे, युनिट वाईज आहे, तर ते क्वेश्चन पेपर त्यांना अपलोड करायला सांगतोय. त्याचे आन्सर्स तुम्ही शोधून काढा. त्याचे त्या रिलेटेड, त्या सब्जेक्ट रिलेटेड जे जे काय असेल आहे, ती सगळी व्यवस्था तुम्हाला आम्ही ऑनलाईन करून देतोय. आपलं गुगल क्लासरूम अनेक वर्षापासून आहे. बघा, आपण गुगल क्लासरूमचं इनिशिएटिव्ह घेतलं, आज तुमच्या लक्षात आलं असेल त्याचा फायदा किती झालाय. तर मग ह्या ज्या सगळ्या आपण गोष्टी करतोय, याचा फायदा तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि कॉलेज बंद आहे असं नाही आहे, वी आर ऑन. आपण ऑनलाईन सगळे क्लासेसमध्ये आहे. 11 ते 5 या वेळात सगळा स्टाफ ऑनलाईन असणार आहे. मग ते तुमच्या अडचणी समजून घेणार आहेत, तुमचा कॉल सुद्धा उचलणार आहेत. आणि जर कोणी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला तर तुम्ही मला किंवा नीरज सरला नक्की कॉल करा. आम्ही तो इमिजिएट तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, याची तुम्हाला खात्री देते. पण तुमच्यात लिथार्जी येता कामा नये, कारण आता जेवढा आराम करताय ना, त्याच्या 4 पट काम तुम्हाला नंतर करायला लागणार आहे. त्यामुळं आत्ता जो आराम मिळतोय त्याचं कन्व्हर्शन एनर्जीमध्ये कसं होईल हे बघा. मॅक्सिमम तुमचा अभ्यास कसा होईल, नॉलेज तुमचं कसं वाढेल हे बघा. कारण आता आपल्याला प्रचंड काम असणार आहे, म्हणजे देश पातळीवर, जागतिक पातळीवर आणि आपल्या लेव्हलला सुद्धा. कारण हा 3 महिन्याचा बॅकलॉग भरून काढायसाठी आपल्याला डबल शिफ्टनी काम करायला लागणार आहे. तेव्हा हे सगळं भरून निघणार आहे. त्यामुळे आता मग काय भरपूर वेळ आहे, करूया उद्या अभ्यास, है ना. तर हे विचार तुम्ही सोडून द्या. ऑनलाईन तुम्ही सगळं बघताच, पुस्तकं डाउनलोड करा. त्यानंतर NPTEL AICTEने बऱ्याचशा अशा गोष्टी दिल्या आहेत, व्हिडिओ ट्युटोरियल सुरू केलेले आहेत. ते सगळे वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. नसतील पोहोचले तर नक्की सांगा, आम्ही त्याच्यावर लगेचच स्टाफला सांगून ते तुमच्यापर्यंत पोचवायची व्यवस्था करू. पण जे काय एक्झामचं शेड्यूल जसं येईल त्याप्रमाणे जे काय क्वेश्चन, आता आपल्याला कमी मार्क नाही मिळवायचे, आता तुमच्याकडे निवांत वेळ आहे आणि अभ्यासासाठी पण भरपूर वेळ आहे. तर त्यामुळे तुम्ही तो आता नीट करा. काय नसेल कळत तर ते अगदी व्हिडिओवर ते सर तर मॅथ्स, फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्सचा प्रॉब्लेम आहे, तर आता आम्ही अशा सूचना दिल्या आहेत की त्यांनी ते सॉल्व्ह करून द्यावं, म्हणजे आपण जसं व्हिडिओ लेक्चर्स घेतो त्या पद्धतीने, आणि ते तुमच्यापर्यंत पोचवावं. ओके, तर अशा पद्धतीची आपण एक सिस्टीम तयार केलेली आहे. तर या सिस्टीमचा तुम्ही नक्की सगळ्यांनी फायदा घ्यायचा आणि एनर्जेटिक सगळ्यांनी राहायचंय. आणि सांगितलेल्या सगळ्या सूचना एकदा नीट बारकाईने बघा. धन्यवाद.